नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअपमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत विकास गवळी, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात याचिका दाखल केलेली आहे. आणि या याचिकेनुसार त्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसीचं जे काही आरक्षण आहे ते मर्यादेपेक्षा जास्त होत आहे काही महापालिकांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये, आणि त्याबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे पुन्हा एकदा दाद मागितलेली आहे. मी थोडं करेक्शन करतो. हो, 50% पेक्षा जास्त जाते हा मुद्दा माझा नाहीये. बरं मला 50% पेक्षा काय 27%च नाही, मला 54% पण आरक्षण चालते बरं ओबीसींना. कारण मी स्वतः ओबीसी आहे, मी बरोबर. ओबीसी विरोधी नाही. हा, परंतु 50% पेक्षा जास्त दिलेलं आरक्षण टिकेल का? आणि दिल्याच्या नंतर हे सदस्य जे निवडून येतील हो, त्या सदस्यांची पद पुढे कायम राहतील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरं आरक्षण द्यायला काही नाही, यांनी जे दिलं त्याच्याबद्दल माझा आक्षेप नाही. परंतु आक्षेप या गोष्टीबद्दल आहे की यांनी जी काही त्यावेळेला हे आता जो त्यांनी नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या याचा जो आदेश काढला हो, निवडणुकीचा, हो. त्याच्यामध्ये एक मेक अशी मारून ठेवलेली आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये जी एक याचिका सध्या चालू आहे, हो. त्या याचिकेमध्ये जो काही निर्णय येईल हम्म. त्या निकालाला या सदस्यांची पदं, निवडून आलेल्या सदस्यांची पदं बंधनकारक राहतील. अच्छा. थोडक्यात ही निवडणूक बंधनकारक राहील. म्हणजे मग याच ह्याच्या नगर परिषद असो, नगरपालिका असो किंवा टोटल स्थानिक स्वराज्य संस्था, याच्यामध्ये निवडून आलेल्या सगळ्या सदस्यांची पदं उद्या एखाद्या वेळेला जर हे सगळा काही प्रकार चुकीचा सर्वोच्च न्यायालयामध्ये ठरवण्यात गेला तर सगळ्यांची पदं जाऊ शकतात. एका अगोदर असं याच्यामध्ये गवळी साहेब, याच्यामध्ये मला एक फक्त आपण थोडंसं जरा पार्श्वभूमीपासून सुरुवात करूया की नक्की काय घडलेलं होतं, काय घडलं, तुम्हाला अपेक्षित होतं, आणि न्यायालयामध्ये आता वाद कशावरती सुरू आहे, अशा तिन्ही टप्प्यामध्ये आपण जाऊया. अनेकांना हा विषय माहिती नसेल. अनेकांना असं वाटलं की मे महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे की 31 जानेवारी 2026 पूर्वी तुम्ही सर्व निवडणुका घ्या, आणि 2022 पासून सर्व निवडणुकांची वाट पाहत होते. या निवडणुका का रखडल्या होत्या आणि त्यासाठी न्यायालयामध्ये नक्की कशा प्रकारचे वाद सुरू होते? सगळ्यात पहिले सुरुवात अशी झाली होती याच्यामध्ये हा, की राज्य निवडणूक आयोगानं या अगोदर जे आरक्षण लावलं होतं आणि ही काय निवडणूक जी घोषित केली होती ती 2019ला सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका पेंडिंग होती. बरोबर. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या याचिकेत आज जसा निर्णय झालेला आहे किंवा आज ज्या पद्धतीनं ऑर्डर केली तशीच त्यावेळेस सुद्धा ऑर्डर होती. अच्छा. की ह्याचे सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दिस पिटिशन. ओके. म्हणजे ही निवडणूक जी आहे, दिस इलेक्शन इज सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दिस पिटिशन. दिस पिटिशन म्हणजे ती कोणती पिटिशन होती? दिस पिटिशन नाही, इलेक्शन सब्जेक्ट आउटकम ऑफ दिस पिटिशन. इलेक्शन इज सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दिस पिटिशन. दिस म्हणजे राहुल रमेश वाघची जी पिटिशन चालू आहे, होय, त्या पिटिशन मध्ये जो काही निर्णय येईल तो यांना बंधनकारक राहील. अच्छा, मला एक फक्त सांगा, विकास किसनराव गवळी ही जी केस आहे ही नक्की केस काय आहे आणि त्याच्याबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय का आलेला होता? ती केस अशी होती की या देशामध्ये एससी आणि एसटीचं पॉप्युलेशन मोजलं गेलेलं आहे. होय. पण ओबीसीचं पॉप्युलेशन मोजलं नाही गेलं. पण 2010ला के कृष्णमूर्ती केसचा जो निकाल लागला होता त्या केसमध्ये ओबीसीला आरक्षण देण्यापूर्वी तुम्ही ट्रिपल टेस्ट केली पाहिजे असं सांगितलं होतं. आणि ट्रिपल टेस्ट म्हणजे काय की ओबीसीचा आयोग नेमणं, त्या आयोगामार्फत ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा करणं आणि तो इम्पेरिकल डेटा जमा झाल्याच्या नंतर एकूण आरक्षण एससी एसटी आणि ओबीसी मिळून हे 50%च्या वर जाणार नाही याची दक्षता घेणं, असा तो विषय होता. पण याच्यामध्ये असं काही महाराष्ट्रामध्ये घडलेलं होतं का, तुम्ही जेव्हा याचिका दाखल केलेली होती, की ज्याच्यामुळे 50%पेक्षा काही ठिकाणी आरक्षण जास्त झालेलं होतं? तो जो मुद्दा होता तो होता बाबा अष्टनकरांच्या काळातला. बरं. बाबा अष्टनकरांची मूळ याचिका होती नागपूर जिल्हा परिषदेच्या संदर्भातील, आणि त्यांच्या याचिकेमध्ये होती आणि त्या याचिकेला आमची याचिका टॅग झाली होती. बरं. आणि तो विषय मग पुढं गेला होता आणि तसंच ते मॅटर
सातत्यानं जवळपास 3 वर्ष चाललं आणि 2021 मध्ये त्या केसचा निकाल लागला हा 4 मार्च 2021ला आणि बरं. तो निकाल असा लागला की ओबीसीला तुम्ही आरक्षण देऊ शकता, परंतु ओबीसीला आरक्षण देण्यापूर्वी तुम्हाला ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा करावा लागेल. बरं. ओबीसी साठी डेडिकेटेड कमिशन अपॉइंट करावी लागेल. हम्म. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात सांगितल्या होत्या. बरं, पण त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणच्या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या, हे पण वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण काय होतं? त्याच्यामुळे नव्हत्या गेल्या. ते नेमकं यांनी काय केलं होतं, प्रत्येक वेळेला कोर्टामध्ये प्रत्येक वेळेला त्यांनी आपापले अर्ज सादर करायचे आणि त्याच्यात कोर्टानं मग तो अर्ज मान्य करायचा आणि तारखेवर तारीख असा तो एकंदरीत सगळा विषय होता. बरं. त्याच्या खोलात शिरणार नाही मी. थोडक्यात निवडणुका नको होत्या असं म्हणायला हरकत नाही. ठीक. अच्छा अच्छा अच्छा. पण महाराष्ट्रामध्ये माझा मूळ प्रश्न असा आहे की अशा कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्था होत्या किंवा ठिकाणं होती की ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50% जास्त झालेली होती? मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी 23% जास्त SC ST असतील हो त्या ठिकाणी आपसुकच ओबीसीचं पर्सेंटेज 27% दिल्याच्या नंतर ते 50% जास्त जात होतं. बरोबर. तर ते त्यांना के कृष्णमूर्तीच्या डिसिजन प्रमाणे कमी करावं लागत होतं. होय. पहिले इंदिरा साहनीचं डिसिजन आलं, नंतर के कृष्णमूर्ती. इंदिरा साहनीचं डिसिजन हे सामाजिक आरक्षणामध्ये आलं हो आणि त्याचाच आधार घेऊन नंतर हे डिसिजन राजकीय आरक्षणामध्ये के कृष्णमूर्ती केसमध्ये आलं. बरोबर. की आरक्षण हे 50% जास्त देता येणार नाही. बरोबर. आणि तोच मुद्दा आपल्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं घेतला होता की तुम्हाला त्या ठिकाणी आरक्षण देता येईल, परंतु देण्या अगोदर तुम्ही ट्रिपल टेस्ट पूर्ण केली पाहिजे आणि ती ट्रिपल टेस्ट भाटी आयोगाच्या माध्यमातून पूर्ण झाली होती. अच्छा. मग 2022 ते 2025 या संपूर्ण कालावधीमध्ये कोर्टामध्ये नक्की घडलं काय की आता पुन्हा आपण बॅकडोरला चाललेलो आहोत? पुन्हा घडलं म्हणजे काय झालं की 6/5/2025 हा सर्वोच्च न्यायालयानं 4 महिन्यात निवडणुका लावा असा आदेश केला होता. होय. 4 महिन्यात निवडणुका लावण्याचा आदेश झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं 2022च्या अगोदर भाटिया कमिशनच्या अगोदर जो कायदा राज्यामध्ये अस्तित्वात होता त्या कायद्यानुसार तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. हो. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2022च्या अगोदरच्या कायद्यानुसार घ्या जर म्हटलं तर मग 2022च्या अगोदर जवळपास 1.5 वर्ष राज्यामध्ये इम्पेरिकल डेटा जमा न झाल्यामुळं किंवा इम्पेरिकल डेटाची आकडेवारी नसल्यामुळं ओबीसी आरक्षणच अस्तित्वात नव्हतं. मग आता 2022च्या अगोदरच्या एक्झिस्टिंग कायद्यानुसार जर निवडणुका घ्यायच्या तर मग ओबीसीचं रिझर्वेशनच देता येत नाही. आणि ओबीसीचं रिझर्वेशन जर द्यायचं झालं तर त्याच्यासाठी भाटिया कमिशनचा रिपोर्ट जो सबमिट झालेला आहे त्याच्यानुसार द्यावं लागते. बर. आणि भाटिया कमिशनच्या शिवाय जर तुम्ही द्यायचा प्रयत्न केला तर उद्या त्याला कोर्टात कोणी चॅलेंज केलं तर निवडून आलेले जे सदस्य आहेत ओबीसीवरचे त्यांचे सदस्य तो उद्या धोक्यात येऊ शकते, ती अडचण होऊ शकते. म्हणून हा आम्ही याचिकेचा खटाटोप केला. भाटिया कमिशन मध्ये नक्की काय म्हटलेलं आहे आणि त्याचा नक्की वाद काय आहे? त्यांनी प्रत्येक गावामध्ये ओबीसीची आकडेवारी मोजलेली आहे. त्या मतदार याद्यावरनं त्यांनी त्याचा डाटा जमा केलेला आहे आणि त्याच्यावरनं ओबीसीचं पर्सेंटेज काढलं की या गावात एवढे ओबीसी आहेत. बर. प्रत्येक गावनिहाय तालुकानिहाय जिल्हानिहाय ती आकडेवारी जाहीर झालेली आहे आणि राज्यात 37 जवळपास 37.5% घरात ओबीसीची आकडेवारी आहे. बर. पण मग ही जर आकडेवारी जर असेल आणि मग तरीही जर निवडणुका भाटिया आयोगा जरी घ्यायच्या म्हटल्या तरी मग ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागायचं काही कारण नाही असं माझं म्हणणं. मग नाही धक्का लागणारच आहे. त्याचं कारण असं की ज्या जिल्ह्यात SC ST संख्या जास्त आहे 23% तिथं तो ओबीसीचं आरक्षण कमीच होणार आहे. बर. परंतु ह्याच्यामध्ये ओबीसी साठी चांगली गोष्ट अशी आहे राजकीय आरक्षण जरी कमी होत असेल परंतु ओबीसी 0% रेकॉर्डवर आलेला आहे. 37%. आणि 37% रेकॉर्डवर आल्यामुळं ओबीसीला स्वतंत्र बजेट मागण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे. ओके. आता भाटिया कमिशन जर बायपास करायचं ठरवलं तर त्या ठिकाणी ओबीसीला
0% परत यावं लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे, ज्या शहरांमध्ये 27% ओबीसीचं आरक्षण कमी आहे, मग तिथे पण लोकसंख्येनुसारच आरक्षण ओबीसीना मिळणार का, की नाही महाराष्ट्रामध्ये 27% मिळणार तिथे. 27% मिळणारच आहे आरक्षण ते? कमीत कमी 27%. आपलं जास्तीत जास्त 27%. आणि जर एसटी एसटीची लोकसंख्या जास्त असेल तर तिथे तेवढं कमी. ओके. पण जास्तीत जास्त 27% आरक्षण हे महाराष्ट्रात ओबीसीना मिळू शकतं. ते जास्तही देता येऊ शकते, पण त्यासाठी वेगळा कायदा करावा लागेल यांना. हो, पण आपण आत्ताच्या परिस्थितीवर बोलतो आहोत. हो. आपण आता मग उद्या समजा न्यायालयात ही याचिका आहे, तर न्यायालय मग आता न्यायालयासमोर पर्याय काय असू शकतात? न्यायालय म्हणते की वेळ पडली तर आम्ही ही इलेक्शन प्रोसेस थांबवू पण शकतो. ते नक्की न्यायालयामध्ये काय घडलेलं आहे? त्याचं कारण असं की याच्या सरकारच्या वतीनं जे वकील त्या ठिकाणी होते त्यांनी असं म्हटलं की तुम्हीच सांगितलं आम्हाला निवडणुका घ्या. हो म्हणत बरोबर आहे, आम्हीच सांगितलं. 4 वर्षापासून या निवडणुका थांबल्या होत्या म्हणून आम्ही सांगितलं की या निवडणुका घ्या. याचा अर्थ असा नाही ना की कॉन्स्टिट्युशनल बेंचचे जे डिसिजन आहेत ते ओव्हर रूल करा, असं कुठं आम्ही म्हटलं तुम्हाला. तुम्ही त्याचा गैरफायदा घेतला आणि हे जे काही तुम्ही ओव्हररूल करताय तो अधिकार तर आम्हालाही नाही. आणि तुम्ही कसं काय ओव्हररूल केलं? 2 कॉन्स्टिट्युशनल बेंचचे डिसिजन अस्तित्वात असताना त्यांना ओव्हररूल करून तुम्ही तुमचं हे आरक्षण काढलं. ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला फसवलं. आम्ही तुम्हाला इलेक्शनला घ्यायला परवानगी दिली, याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ती प्रक्रिया करावं. ओके. पण आता याच्यामध्ये ज्या ठिकाणी आरक्षण 50%पेक्षा जास्त झालेलं आहे त्याच ठिकाणी हा वादाचा मुद्दा होऊ शकतो का? नाही, वादाचा मुद्दा नाही. पाटिया कमिशनच्या रिपोर्टनुसारच यांना ही सगळी प्रक्रिया करावी लागणार आहे. ते जर का ते बायपास करायचा प्रयत्न करतील तर हे करू शकणार नाही. पण पाटिया कमिशनवर पण सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णय कुठे झालेला आहे? झाला ना. पाटिया कमिशन याच्या अगोदर ऍक्सेप्ट केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं. बरं. मग ऍक्सेप्टही केलं आणि त्याच्यानुसार ओबीसीचं आरक्षणही लागू केलं होतं 2022लाच. मग ही महत्वाची गोष्ट निवडणूक आयोगाच्या किंवा राज्य सरकारच्या लक्षात आली नाही का? आली होती, सगळं होतं. पण याच्यातले जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी हा सगळा घोळ घातलेला आहे. त्याच्यामुळेच ही सगळी परिस्थिती तयार झाली. पण इतकी महत्वाची गोष्ट त्यांच्या तिथे जाऊन आम्ही लक्षात आणून दिल्याच्या नंतरही ते ऐकायला तयार नव्हते. अच्छा. पण बाठिया कमिशनमुळे ज्या ठिकाणी काय समजा बाठिया कमिशन जर निकष आपण जर लावला तर ज्या ठिकाणी 50%पेक्षा जास्त आरक्षण आहे त्या ठिकाणी ते कमी होऊ शकतं, हा त्याचा दुसरा अर्थ आहे गवळी साहेब. हो, बरोबर आहे. अच्छा. मग अशा कोणत्या नगरपालिका किंवा काय आहेत की तो विदर्भापुरताच प्रश्न आहे की संपूर्ण महाराष्ट्रात असं काही? संपूर्ण राज्यात आहे तो विषय. संपूर्ण राज्यामध्ये तो विषय आहे. अच्छा. मग त्यामुळे जर असा काही धोका नाही, म्हणजे उद्या समजा असा काही निर्णय झाला की निवडणुका मग राज्यभराला थांबू शकतात, असं त्याचा एक हे आहे, इशारा आहे त्यातनं मग? हो, 100% चुकीच्या पद्धतीनं कोर्ट परमिट करणारच नाही त्यांना घ्यायला. अच्छा. पण उद्या यांनी जर तशा घेतल्या तर उद्या या सगळ्या सदस्यांची पदं धोक्यात येतील ना. अच्छा. बरोबर. पण आता मग उद्या तुम्ही स्वतः तुमच्या मार्फत काही बाजू मांडणार का कोर्टामध्ये? आम्ही मांडली आमची आणि कोर्टाने ते पटलं म्हणूनच त्यावेळेला नोटीस इश्यू केल्या. आमच्या वकिलाला बोलायचं कामच पडू दिलं नाही काल त्यांनी. अच्छा. जजनी सुरू केलं सगळं यांना झापणं. ओके. अच्छा. त्यामुळे मग तुम्हाला या उद्याच्या केसमधून आउटकम काय वाटतो आहे? याच्यामध्ये ओबीसी ची जी पदं टांगणीला लागली होती ती पदं सुस्थितीत राहतील. त्यांचा 5 वर्ष टेन्युअर कंप्लीट होईल. बरं. असं एकंदरीत सगळी परिस्थिती आहे. पण याचा दुसरा पण अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त आरक्षण दिलेलं आहे तिथलं आरक्षण कमी होईल ओबीसीचं. अहो, मला एक सांगा, एखाद्या जिल्हा परिषदमध्ये 16 सीट जर ओबीसी साठी राखीव आहेत, तिथे जास्तीत जास्त जादा होणार किती आहेत? 16च्या जागी 12 होतील, 13 होतील. पण त्या 3 पदासाठी हे 16च्या 16 ओबीसीचे पद
अडचणीत आणणं कितपत योग्य आहे? बरं, मला अशी जरा नावं सांगा ना गावांची किंवा शहरांची किंवा हे नाही जिल्ह्यांची. सांगता येणार. आता संपूर्ण राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हा प्रकार आहे. बरं, बऱ्याच ठिकाणी हा प्रकार हा, आहे. हा. आता उद्या किती वाजता किती नंबरला ही आपली केस आहे ही? ते आणखीन त्याची लिस्ट आली नाही. आल्याच्या नंतर समजेल आपल्याला. बरं. धन्यवाद गवळी साहेब आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. चला, धन्यवाद.